नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे लोक आपल्याला भेटत असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे नानाविध स्वभावाची माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात. एखादी व्यक्ती भावनिक असेल, इमोशनल असेल तर अनेकदा तिच्याशी कसं वागायचं हे आपल्याला कळत नाही. समोरची व्यक्ती भावनिक झाली, इमोशनल झाली की आपण देखील अशांत होऊन जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की समजा एखादी व्यक्ती इमोशनल असेल, मग ती तुमची बायको असो किंवा मग तुमचा नवरा असो, मुलं असोत, तर मग यांच्याशी तुम्ही कसं वागायला हवं. तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजेच समोरच्या व्यक्ती काय सांगण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या भावना काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. शब्दांबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली, चेहऱ्यावरील हावभाव, आवाजाचा टोन याकडे देखील स्पेशली लक्ष द्या. त्यानंतर समोरची व्यक्ती काय बोलते याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही लक्ष देऊन ऐकत आहात असं समोरच्याला देखील वाटू द्या. तुमची कामं बाजूला ठेवा, मोबाईल बाजूला ठेवा आणि शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घ्या. तुम्हाला त्यांचं पटत नसेल तरीही त्यावेळी त्यांना त्यांची बाजू बोलू द्या. त्यानंतर जर समोरची व्यक्ती रागावली आहे किंवा मग तिच्या डोळ्यामध्ये अश्रू जमा झाले तर त्यावेळी परिस्थिती सोडून पळून जाऊ नका. त्यांच्या भावना इग्नोर करू नका. उलट त्यांना जाणीव करून द्या की त्यांचा मूड कसा आहे हे तुम्हाला माहीत आहे. आपण अनेकदा काळजी करत असतो पण ती कधीच बोलून दाखवत नाही. त्यामुळे अनेकदा गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळी समोरची व्यक्ती एकटी नाही, तिला समजून घेणारं कोणीतरी आहे हे दाखवून देणंच योग्य ठरतं. त्यानंतर स्वतःला बरं वाटावं किंवा कटकट नको म्हणून समोरच्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. समोरची व्यक्ती नाराज आहे याला काहीतरी ठोस कारण असतं, जे कदाचित तुमच्यासाठी क्षुल्लक असेल पण त्या व्यक्तीसाठी मात्र मोठं असू शकतं. त्यामुळे आत्ता शांत हो, नंतर पाहू याऐवजी तुझा प्रॉब्लेम खरा आहे, मला खात्री आहे की यावरती नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, अशा आशयाचं पॉझिटिव्ह बोलणं करावं. त्यानंतर स्वतःचं रक्षण विनाकारण करू नका, डिफेन्सिव्ह होऊ नका. कारण जेव्हा समोरची व्यक्ती जेव्हा त्यांच्या भावना मांडत असते ना, तेव्हा त्यांच्या परिस्थितीसाठी फक्त तुम्हीच कारणीभूत आहात असा गैरसमज करून घेणं चुकीचं आहे. अशावेळी त्यांची समस्या समजून घ्या आणि जर तुमचं चुकलं असेल तर ती चूक स्वीकारून त्यावरती काम सुरू करा. स्वतःचा अनावश्यक बचाव तुम्ही अजिबात करू नका. समोरची व्यक्ती जेव्हा दुखावलेली असते ना, तेव्हा तिला तुमच्या चुका दाखवायच्या नसतात, उलट तिला काय खटकलंय, काय आवडलं नाही हे मांडायचं असतं. त्यानंतर आपलं ॲक्टिव्ह लिसनिंग स्किल वापरून समस्येची पूर्ण माहिती घ्या. आधी सर्व बाजू समजून घ्या आणि मग त्यावर काय मार्ग निघू शकतो हे ठरवा. सतत प्रश्न विचारा. जितकी जास्त स्पष्टता असेल ना, तितके मार्ग काढणं सहज आणि सोपं होतं. प्रश्न विचारणं म्हणजे कोणाला इरिटेट करणं किंवा प्रेशर देणं अजिबात नाही. उलट प्रश्नांमुळे परिस्थिती आणि निर्णय योग्य प्रकारे समजून घेता येतो. त्यानंतर पूर्ण लक्ष फक्त समस्येकडे राहील याची खात्री करून घ्या. आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल पूर्ण क्षमतेने वापरा, म्हणजे समोरच्या व्यक्तीचा देखील आपल्यावर विश्वास राहील आणि तुम्हाला देखील त्यांना मदत करणं सोपं जाईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्या टचमध्ये किंवा तुमच्या जवळची व्यक्ती जर इमोशनल असेल तर मग तिच्याशी बोलताना किंवा मग वागताना किंवा तिच्या समस्या सोडवताना या अशा प्रकारचे स्किल्स किंवा टिप्स तुम्ही नक्की वापरा. तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये फरक लगेच जाणवेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.